कल्याणमध्ये नगरसेवकाकडून डॉक्टरला मारहाण करण्याची घटना घडलेली आहे आणि महिला डॉक्टरला देखील धक्काबुक्की करण्यात आली होती। शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंकडून ही मारहाण करण्यात आली होती। मारहाण करतानाचा सीसीटीव्ही देखील समोर आला होता। दरम्यान या घटनेनंतर डॉक्टरांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे। रमेश म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉक्टरांकडून करण्यात आलेली आहे। आपण बघतोय नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून डॉक्टरला मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। मारहाण करतानाचा सीसीटीव्ही समोर आलाय, मात्र कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। त्यामुळे डॉक्टर यांनी आक्रमक भूमिका घेत काम बंद आंदोलन सुरू केलंय। सगळे डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ त्यांनी येऊन मला डेलिगेशननी एक निवेदन दिला। त्याच्यामध्ये त्यांनी काल संध्याकाळी एक घटना जी घडली त्याचा उल्लेख केला की शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एका प्रकरणामध्ये मारहाण करण्यात आली आणि त्याच्यामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेसवर हल्ला करण्यात आला। तर त्याच्याबद्दल सविस्तर त्यांनी निवेदन मलाही दिलेलं आहे आणि त्याकरिता आज त्यांनी संप पुकारलेला आहे। तर त्याकरिता सगळी सखोल चौकशी करून रीतसर न्यायिक कारवाई करण्याकरिता मी ही अधिकाऱ्यांना आदेशित केलेला आहे। पोलिसांबरोबरही चर्चा करून जे काही पुढचे पाऊल आहे ते प्रशासनामार्फत उचलले जातील। डॉक्टर हे जीव वाचवणारे आपले रक्षक आहेत। म्हणजे खरं तर डॉक्टर हे देवाचं काम करत असतात, जीव वाचवण्याचं। तर कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही, पण अनेकदा असंही पाहायला मिळतं की त्यांच्या व्यस्ततेमुळे म्हणा किंवा काही हाताची पाची बोटं सारखी नसतात की त्यांच्या एखाद दुसऱ्या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या ठिकाणी पेशंट मृत्यूशी झुंजत असतो। तर त्यावेळेस कुठेतरी कम्युनिकेशन एरर त्या पेशंटचे नातेवाईक आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये मी स्वतः होतं हे मी पाहिलेलं आहे। पण याचा अर्थ असा होत नाही की कायदा कुणालाही हातात घेता येणार नाही।